अभिमान रहित राहिल्याशिवाय भक्ती करता येत नाही. बाह्य जगाचे आघात आपल्यावर होतात, त्यामुळे आपली जी प्रतिक्रिया होते, मग ती सुखाची, दुःखाची, अभिमानाची, कामाची, लोभाची कसलीही असो, तिचे नाव वृत्ती. ही वृत्ती स्थिर ठेवणे हा खरा परमार्थ. परमात्म्याकडे वृत्ती वळवणे म्हणजेच भक्ती करणे होय. भगवंताच्या भक्तीने विषय बेमालूम नाहीसा होतो. भक्ती ही अत्यंत स्वाभाविक आहे. ती प्रत्येकाला हवीच असते, कारण भक्ती म्हणजे आवड, आणि कसल्या तरी आवडीशिवाय मनुष्यच सापडणार नाही. मात्र अभिमानरहित राहिल्याशिवाय भक्ती करता येणार नाही, आणि भक्ती विणे भगवंत नाहीच प्राप्त होणार. भगवंताचे प्रेम भगवंता वाचून इतर कुणाला देता येत नाही, तोच ते देऊ शकतो. भक्त आणि भगवंत हे दोन नाहीतच. म्हणून भगवंत हा जसा सर्व ठिकाणी आहे, तसा भक्तही सर्व ठिकाणी असतो. भक्त भगवंतमय होतो, म्हणून त्याला सर्व जगतात आनंद दिसतो. मी नाही तूच आहेस, किंवा मी तोच आहे असे जाणणे आणि तसेच कृतीत घडणे, हेच परमार्थाच्या तत्वज्ञानाचे सार आहे. आणि हे साधायला भगवंताचे अनुसंधान हेच मुख्य साधन आहे. आज आपल्याला भगवंत पाहायचा असेल तर त्याला एकच उपाय आहे, भगवंताच्या नामात राहावे. नामाशिवाय दुसरा मार्ग नाही. वाहत आलेले नाले तिच्यात मिसळले तरी गंगामाईचे पवित्रपण जसे कायम राहते, त्याचप्रमाणे आमचा प्रपंच कितीही गढूळ असला तरी भगवंताची आठवण त्यात ठेवली तर त्याचे गढूळपण मग कुठून राहील. भगवंताचे स्मरण सर्व तीर्थांचा राजा आहे. नामस्मरणाशिवाय दुसरा मार्ग नाही. भगवंताच्या विस्मरणाला जे कारण होते ते टाकणे किंवा सोडणे हे वैराग्य, आणि भगवंताचे स्मरण होईल अशा गोष्टी करणे हा विवेक होय. रामरायाचे अंतःकरण खरोखर कर्तव्याला जितके कठोर आहे, तितकेच भक्ताला ते अत्यंत कोवळे आहे. कर्तव्यासाठी त्याने सीतामाईला अरण्यात सोडली, तर भक्तप्रेमापोटी त्याने भरताला सांभाळलं. माझे सांगणे जितके आचरणात आणाल तेवढेच कामाला येईल. सगळ्यांनी नामस्मरण करा. नामस्मरणासारखा दुसरा कल्याणाचा मार्ग नाही. जे सहज आपल्या जवळ आहे, अत्यंत उपाधिरहित असून कुणावर अवलंबून नाही, असे जर काही असेल तर ते भगवंताचे नाम आहे. शुद्ध मनाने आणि शुद्ध अंतःकरणाने जो ते घेईल, त्याचे राम खरेच कल्याण करील. आजचे बोधवचन. सर्व सृष्टी रामरूप दिसणे हेच भक्तीचे फळ आहे. जानकी जीवन स्मरण. जय जय राम. स्वतःला विसरणे, मी कोण हे न जाणणे, हे मेल्याप्रमाणेच आहे. याकरता आलेली संधी वाया जाऊ देऊ नये. बुद्धी जोवर स्थिर आहे तोवर कार्य साधून घ्यावे. आजची बुद्धी उद्याला टिकत नाही असे आपले चालले आहे. संकल्प विकल्पांनी आपण बेजार होतो. तेव्हा ज्या वासनेत आपला जन्म होतो, ती वासनाच भगवंताच्या नामाने मारून टाकावी. नामात राहणे म्हणजेच वासना मारणे, म्हणजेच मरणातीत होणे. भगवंताचे होऊन राहणे हाच मरण टाळण्याचा खरा उपाय आहे. काळाचाही जो काळ, त्याला ओळखल्यावर मरणाची भीती कसली. ज्ञानी नाही मरणाची काळजी करत. नुसते जिवंत राहणे हे काही खरे नव्हे. जगणे हे काहीतरी हेतूसाठी, ध्येयासाठी असावे. जगून भगवंताच्या अनुसंधानात राहावे. भाग्याचा दिवस तोच
की ज्या दिवशी नामस्मरणामध्ये देहाचा अंत झाला. वास्तविक आम्ही दररोज जगतो आणि मरतो. एकदा निजला आणि पुन्हा जागा नाही झाला की तेच मरण. झोप हे एक प्रकारचे मरणच आहे. एवढ्याकरता झोपी जाताना नामस्मरण करत करत झोपी जावे, म्हणजे उठतानाही नामस्मरणातच जाग येईल. पण झोपेच्या वेळी नाम येण्यासाठी त्याचा अगोदर अभ्यास करणे जरूर आहे. जागृतीत अभ्यास केला नाही तर झोपेच्या वेळी दुसरेच विचार येतील. नामस्मरण बाजूलाच राहील आणि भलत्याच विचारात पटकन झोप लागून जाईल. सदोदित नामस्मरण केले नाही तर ते अंतकाळी कसे येईल? अभ्यास अगोदर केला नाही तर परीक्षेच्या वेळेस तो कसा येईल? तेव्हा नामस्मरणाच्या अभ्यासाला आजपासूनच सुरुवात करूया. आजचे बोधवचन. आपुले मरण पाहिले म्या डोळा, म्हणजे माझ्या डोळ्यादेखत वासना संपूर्ण क्षीण झाली हा अनुभव येणे.